Hello friends, my name is Dhanaji Khade and you are watching my YouTube channel English Developers. Today we are going to learn about figure of speech. आपण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये अलंकार असे म्हणतो. बघा, पहिला प्रकार आहे ॲलिट्रेशन. व्हेन इन अ सेंटेन्स देअर इज अ रिपिटेशन ऑफ द बिगिनिंग साऊंड ऑफ नेबरिंग वर्ड्स इट इज द यूज ऑफ ॲलिट्रेशन. म्हणजेच मराठीमध्ये एखाद्या वाक्यात वेगवेगळ्या शब्दाच्या सुरुवातीला समान ध्वनी पुन्हा पुन्हा आलेले असतील तर तेथे ॲलिट्रेशन असते. फॉर एक्झाम्पल, राजू ब्रिंग्स हिमसेल्फ टू द बँक ऑफ अ बे. याच्यामध्ये बघा बीचा उच्चार पुन्हा पुन्हा आलेला आहे. तर दुसरं उदाहरण आहे ही होल्ड्स हिज हेड हाय. याच्यामध्ये बघा एच म्हणजे हचा उच्चार पुन्हा पुन्हा आलेला आहे. जसं मराठीमध्ये काकूने काकाचे कामाचे कागद कात्रीने कापून काढले. दुसरा प्रकार आहे रिपिटेशन. व्हेन इन अ सेंटेन्स सेम वर्ड्स आर रिपीटेड इट इज द यूज ऑफ रिपिटेशन. म्हणजेच मराठीमध्ये एखाद्या वाक्यात जर एखादा शब्द पुन्हा पुन्हा आलेला असेल तर तेथे रिपिटेशन असते. फॉर एक्झाम्पल, रेन रेन गो अवे. बघा याच्यामध्ये रेन शब्द 2 वेळा आलेला आहे. जॉनी जॉनी येस पप्पा. याच्यामध्ये बघा जॉनी शब्द 2 वेळा आलेला आहे. अशा प्रकारे जसं मराठीमध्ये देवा हो देवा गणपती देवा. याच्यामध्ये देवा शब्द 3 वेळा आलेला आहे. त्यामुळे इथे रिपिटेशन अलंकार होतो. आता आपण तिसरा प्रकार पाहूया. तिसरा प्रकार आहे पर्सॉनिफिकेशन. व्हेन इन अ सेंटेन्स नॉन लिव्हिंग मीन्स इनएनिमेट थिंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स, प्लांट्स, फ्लावर्स और आयडियाज एक्सेट्रा आर गिवन द ह्युमन क्वालिटीज और दे आर डिस्क्राईब ॲज अ ह्युमन बीइंग्स इट इज द यूज ऑफ पर्सॉनिफिकेशन. म्हणजेच मराठीमध्ये एखाद्या वाक्यात जर निर्जीव वस्तू, मानवेतर प्राणी, वनस्पती, पक्षी, फूल इत्यादींना मानवी गुण दिलेले असतात किंवा त्यांना मानवासारखे वागताना दाखवलेले असते तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन असते. फॉर एक्झाम्पल, द वेव्ज आर सिंगिंग अ सॉन्ग. बघा याच्यामध्ये वेव्ज म्हणजे लाटांना सिंगिंग अ सॉन्ग असं दाखवलेलं आहे. आणि दुसरं आहे स्टार्स डान्स इन द स्काय. जसं मराठीमध्ये ती पहा सर्वात मागे मान उंचावून पाहणारी टेकडी, तिच्या पायाजवळून उड्या मारीत जाणारा, गात जाणारा तो अवखळ झरा. पुढचा प्रकार आहे सिमिली. व्हेन इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट कंपॅरिझन इज मेड बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स विच हॅव ॲट लिस्ट 1 पॉईंट इन कॉमन शोन यूजिंग लाईक और ॲज इट इज द यूज ऑफ सिमिली. म्हणजेच मराठीमध्ये एखाद्या वाक्यात जर 2 वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्त्व इत्यादींची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज याचा उपयोग केलेला असेल तेथे सिमिली असते. फॉर एक्झाम्पल, काश्मीर इज लाईक अ हेवन ऑफ इंडिया. सेकंड एक्झाम्पल इज द रोड लाईज लाईक अ शेप कार्पेट. मराठीमध्ये जसं शिवाजी महाराज सिंहासारखे होते. पाचवा प्रकार आहे मेटॅफर. व्हेन ॲन इनडायरेक्ट कंपॅरिझन इज मेड इन बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स ऑफ डिफरंट काइंड्स विच हॅव ॲट लिस्ट 1 पॉईंट इन कॉमन इट इज द यूज ऑफ मेटॅफर. देअर इज नो यूज ऑफ वर्ड्स लाईक अँड ॲज. म्हणजेच मराठीमध्ये एखाद्या वाक्यात जर 2 वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये, किंमत, महत्त्व इत्यादींची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल आणि त्यामधील एकमेव साम्य दाखवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला नसतो तेथे मेटॅफर असते. फॉर एक्झाम्पल, टाईम इज मनी. सेकंड एक्झाम्पल इज द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. जसं मराठीमध्ये शिवाजी महाराज सिंह होते. पुढचा प्रकार आहे अनामोटा पोइया. व्हेन इन अ सेंटेन्स अ वर्ड इट सेल्फ एक्सप्रेस साऊंड
इट इज द यूज ऑफ ऑनोमोटोपोइया. मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात आवाजदर्शक शब्द वापरलेले असतील तर तेथे ऑनोमोटोपोइया असते. फॉर एक्झाम्पल, द डॉग्स भू भू इज क्रिएटिंग नॉईज. सेकंड एक्झाम्पल इज आय हर्ड हिम टॅप द डुअर. जसं मराठीमध्ये झुक 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 अगेन गाडी. सातवा प्रकार आहे इन्व्हर्शन. व्हेन इन अ सेंटेन्स वर्ड आर नॉट इन द करेक्ट प्रोज ऑर्डर, फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, इट इज द यूज ऑफ इन्व्हर्शन. म्हणजेच मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म अशी रचना न देता ती यमक जुळवण्यासाठी किंवा अन्य कारणासाठी वेगळी दिलेली असते तेव्हा तेथे इन्व्हर्जन असते. फॉर एक्झाम्पल, बट डोंट यू क्वाईट. सेकंड एक्झाम्पल इज इन वेन इज द वर्ल्ड प्ले. जसं मराठीमध्ये हम आपके है कौन. आठवा प्रकार आहे हायपरबोल. व्हेन इन अ सेंटेन्स अ स्टेटमेंट इज मेड एम्पॅथिक बाय ओव्हरस्टेटमेंट ऑर एक्झॅजरेशन, इट इज द यूज ऑफ हायपरबोल. म्हणजेच मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात अतिशयोक्ती केलेली असेल तर तेथे हायपरबोल असते. फॉर एक्झाम्पल, शी वेप्ट अ बकेट फुल ऑफ टीयर्स. आय हॅव टोल्ड यू 100 टाइम्स. असं मराठीमध्ये दमडीचं तेल आणले, त्यात सासूबाईंची अंघोळ झाली, उरलेले तेल सांडले, ते वेशीपर्यंत वाहत गेले, त्यात उंट पोहून गेला. नववा प्रकार आहे अँटिथेसिस. व्हेन इन अ सेंटेन्स द अपोजिट वर्ड्स ऑर आयडियाज आर यूज साईड बाय साईड, इट इज द यूज ऑफ अँटिथेसिस. जसं मराठीमध्ये जर वाक्यात विरुद्धार्थाचे शब्द किंवा कल्पना वापरलेले असतील तर तेथे अँटिथेसिस असते. फॉर एक्झाम्पल, ही वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. सेकंड एक्झाम्पल इज इट मे बी नियर व्हेन इट सिम्स अ फार. जसं मराठीमध्ये उघडलेली खिडकी त्याने बंद केली. दहावा प्रकार आहे क्लायमॅक्स. व्हेन इन अ सेंटेन्स आयडियाज, थॉट्स, व्हॅल्यूज, इम्पॉर्टन्स, क्वालिटीज एक्सेट्रा आर अरेंज इन द असेंडिंग ऑर्डर्स, इट इज द यूज ऑफ क्लायमॅक्स. जसे मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्त्व, गुणवैशिष्ट्ये इत्यादी चढत्या क्रमाने दिलेले असतील तर तेथे क्लायमॅक्स असते. फॉर एक्झाम्पल, शी केम, शी सॉ, शी कॉन्कर्ड. सेकंड एक्झाम्पल, दे एन्जॉय लिकर विथ डान्स अँड ड्रम्स. जसं मराठीमध्ये ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकून घेतले. 11वा प्रकार आहे अँटी क्लायमॅक्स. व्हेन इन अ सेंटेन्स आयडियाज आर प्रेझेंटेड इन डिसेंडिंग ऑर्डर्स, इट इज द यूज ऑफ अँटी क्लायमॅक्स. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात कल्पना, विचार, किंमत, महत्त्व, गुणवैशिष्ट्ये इत्यादी उतरत्या क्रमाने दिलेले असतील तर तेथे अँटी क्लायमॅक्स असते. फॉर एक्झाम्पल, द सोल्जर फाईट्स फॉर ग्लोरी अँड अ शिलिंग अ डे. सेकंड एक्झाम्पल इज ही स्वेअर्स बिफोर सन, मून अँड लिव्स. जसं मराठीमध्ये जिथे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचण्याची वेळ आली. पुढचा प्रकार आहे ट्रान्सफर एपिथेट. व्हेन इन अ सेंटेन्स अन ॲडजेक्टिव्ह इज ट्रान्सफर फ्रॉम इट्स प्रॉपर वर्ड टू अनदर दॅट इज क्लोजली असोसिएटेड विथ, इट इज द यूज ऑफ ट्रान्सफर एपिथेट. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात एखाद्या नामाचे विशेषण दुसऱ्या नामाला दिले जाते तेव्हा तेथे ट्रान्सफर एपिथेट असते. फॉर एक्झाम्पल, आय पास 3 स्लीपलेस नाईट्स. सेकंड एक्झाम्पल इज विन्स शुक हर डाऊटफुल कर्ल्स. जसं मराठीमध्ये कर्णाचे उदार हात. पुढचा प्रकार आहे पॅराडॉक्स. व्हेन इन अ सेंटेन्स सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स आर मेड, इट इज द यूज ऑफ पॅराडॉक्स. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात विरोधाभास दिलेला असेल तर तेथे पॅराडॉक्स असते. फॉर एक्झाम्पल, द स्विफ्टेस्ट ट्रॅव्हलर इज ही दॅट गोज अ फूट. सेकंड एक्झाम्पल इज हर क्वेश्चन्स फाउंड देअर ओन ॲन्सर्स. थर्ड एक्झाम्पल इज द बेस्ट टीचर इज हू टीचेस लिस्ट. जसं मराठीमध्ये जरी आंधळी मी तुला पाहते. पुढचा प्रकार आहे युफेमिझम.
When in a sentence a harsh thing is expressed in a mild way, it is the use of euphemism. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात अप्रिय अशुभ गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती अप्रत्यक्ष रीतीने सौम्य शब्दात सांगितली तर तेथे युपेमिझम असते. फॉर एक्झाम्पल, ही इज नो मोर. सेकंड एक्झाम्पल इज व्हेन आय एम गॉन अवे. जसं मराठीमध्ये तो सध्या सरकारचा पाहुणचार घेत आहे. पुढचा प्रकार आहे सिनेक्डोज. व्हेन इन अ सेंटेन्स अ पार्ट इज यूज टू डिझायनेट द होल ऑर व्हाईस वर्सा, इट इज द यूज ऑफ सिनेक्डोज. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात एखाद्या भागावरून पूर्ण वस्तूची, व्यक्तीची, ठिकाणाची कल्पना येत असेल तर तेथे सिनेक्डोज असते. फॉर एक्झाम्पल, मोर हँड्स शुड बी एम्प्लॉयड. सेकंड एक्झाम्पल इज गिव अस आवर डेली ब्रेड. जसं मराठीमध्ये 60 पावसाळे पाहिलेला माणूस आहे तो. पुढचा प्रकार आहे ॲपॉस्ट्रॉफी. व्हेन इन अ सेंटेन्स अ डायरेक्ट ॲड्रेस इज मेड टू द डेड, नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स, प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स, absent persons, God, etc. इट इज द यूज ऑफ ॲपॉस्ट्रॉफी. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात एखाद्या निर्जीव वस्तूला, मृत व्यक्तीला, वनस्पतींना, मानवेतर प्राण्यांना, पक्ष्यांना, अनुपस्थित व्यक्तीला, देवाला उद्देशून विचार मांडलेले असतील तर तेथे ॲपॉस्ट्रॉफी असते. फॉर एक्झाम्पल, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. सेकंड एक्झाम्पल इज ओ गॉड सेव्ह मी. जसं मराठीमध्ये नेमजशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. पुढचा प्रकार आहे टोटोलॉजी. व्हेन इन अ सेंटेन्स डिफरंट वर्ड्स ऑफ सेम मिनिंग आर यूज फॉर द सेक ऑफ फोर्स, इट इज द यूज ऑफ टोटोलॉजी. म्हणजे मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात एकाच अर्थाचे विविध शब्द वापरलेले असतील तर तेथे टोटोलॉजी असते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव सीन इट विथ माय ओन आईज. सेकंड एक्झाम्पल इज आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. जसं मराठीमध्ये पाण्याची वॉटर बॅग किंवा तो दमलेला थकलेला आहे. पुढचा प्रकार आहे आयरनी. व्हेन इन अ सेंटेन्स देअर इज अ कॉन्ट्रास्ट बिटवीन व्हॉट इज सेड अँड व्हॉट इज मीन ऑर बिटवीन ॲपरन्स अँड रियालिटी, इट इज द यूज ऑफ आयरनी. म्हणजेच जर दिलेल्या वाक्यात व्यंग दर्शवण्यासाठी किंवा उपहास करण्यासाठी परस्पर विरोधी विचार किंवा घटना एकत्र मांडलेल्या असतील तर तेथे आयरनी असते. फॉर एक्झाम्पल, द टायटॅनिक वॉज सेड टू बी अनसिंकेबल बट सँक ऑन इट्स फर्स्ट व्हॉयेज. सेकंड एक्झाम्पल इज विजडम शाल डाय विथ यू. थर्ड एक्झाम्पल इज ही इज थिफ बट ॲन ऑनेस्ट मॅन. जसं मराठीमध्ये माझ्यासारखा 35% पास होणारा विद्वान तेथे असताना काय काळजी करता. पुढचा प्रकार आहे पण. व्हेन इन अ सेंटेन्स अ वर्ड इज यूज विथ 2 मीनिंग्स देन देअर इज यूज ऑफ पण. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात एखाद्या शब्दातून 2 अर्थ निघत असतील तर तेथे पण असते. फॉर एक्झाम्पल, हिज नॉलेज ऑफ साऊंड इज नॉट साऊंड. सेकंड एक्झाम्पल इज an ambassador is an honest man who lies abroad for the good of his country. जसं मराठीमध्ये आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. पुढचा प्रकार आहे इंट्रोगेशन. व्हेन अ मेयर क्वेश्चन इज आस्क्ड नॉट फॉर एन आन्सर बट टू पुट अ पॉईंट मोर इफेक्टिवली, इट इज कॉल्ड इंट्रोगेशन. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात प्रश्न दिलेला असेल तर तेथे इंट्रोगेशन असते. फॉर एक्झाम्पल, इज दिस युअर ॲटिट्यूड. सेकंड एक्झाम्पल इज कॅन 2 and 2 एवर मेक 5. जसं मी कोण आहे कोणी मला सांगेल का. पुढचा प्रकार आहे एक्सक्लमेशन. व्हेन इन अ सेंटेन्स देअर इज एक्सप्रेशन ऑफ स्ट्रॉंग फिलिंग्स देन देअर इज यूज ऑफ एक्सक्लमेशन. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात उद्गार दिलेला असेल तर तेथे एक्सक्लमेशन असते. फॉर एक्झाम्पल, नाव ऑल हॅज बिकम हिस्ट्री. सेकंड एक्झाम्पल इज व्हॉट अ पीस ऑफ वर्क मॅन इज. जसं मराठीमध्ये देवा काय तुझा चमत्कार. पुढचा प्रकार आहे
Metonymy. When in a sentence there is association of two objects and one object is described as another, it is the use of metonymy. जर दिलेल्या वाक्यात दोन वस्तूंमधील सहसंबंध दिलेला असेल आणि एका वस्तूला दुसरी वस्तूचे रूप दिलेले असेल तर तेथे मेटोनिमी असते. फॉर एक्झाम्पल, द पेन इज माइटर दॅन द स्वर्ड. सेकंड एक्झाम्पल इज हाऊ क्लोज ही वॉज टू द गोल्डन क्राउन. मराठीमध्ये तो तर माझा डावा हात आहे. पुढचा प्रकार आहे ऑक्झिमोरॉन. व्हेन इन अ सेंटेन्स टू वर्ड्स ऑफ अपोजिट मीनिंग्स ऑफ सेम पर्सन ऑर थिंग आर प्लेस साइड बाय साइड देन देअर इज यूज ऑफ ऑक्झिमोरॉन. जसं मराठीमध्ये जर दिलेल्या वाक्यात एकाच व्यक्ती किंवा वस्तूविषयी दोन विरुद्धार्थाचे शब्द दिलेले असतील तर तेथे ऑक्झिमोरॉन असते. फॉर एक्झाम्पल, इट इज अ ओपन सिक्रेट. सेकंड एक्झाम्पल इज शी इज अवफुल प्रेटी. थर्ड एक्झाम्पल इज शी वॉज फाउंड मिसिंग. जसं मराठीमध्ये तो स्पष्टपणे गोंधळलेला होता.